काल दिवसभर सोशल मीडियावर एकाच बातमीचा धुमाकूळ आहे. आणि सगळं सोशल मीडिया, फेसबुक असेल, इंस्टा असेल, यूट्यूब असेल, सगळीकडे एकच चर्चा आहे की संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला जातोय. एक सामाजिक कार्यकर्ता प्रत्येक समाजाच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पुढे येणारा योद्धा आणि त्या योद्ध्याची हत्या करण्याचा कट बीडमधल्या काही मोठ्या नेत्यांनी आखला आणि त्याचे सूत्रधार कोण आहेत याचा तपास लागेलच. तत्पूर्वी पोलिसांनी 2 आरोपी अटकेतही घेतले आहेत. ही गोष्ट मराठ्यांना नवीन नाही. छत्रपती शिवरायांच्या हत्येचा कट औरंगजेबाने रचला होता. त्याचा शेवट काय झाला ते इतिहासात आहे. तसाच विजापूरच्या आदिलशहाचा सरदार अफजल खान याने सुद्धा छत्रपती शिवरायांच्या हत्येचा कट रचला आणि शेवटी शूरवीर मराठा असणारे छत्रपती शिवराय यांनी याचा कोथळा बाहेर काढला. तेच आता होणार आहे. तुम्ही जर आमच्या 6 कोटी मराठ्यांचं काळीज असणाऱ्या जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचताय तर त्या अगोदर तुम्हाला 6 कोटी मराठ्यांची ढालपाल करावी लागणार आहे. नसता तुमचेच कोथळे बाहेर काढल्याशिवाय ही मराठा अवलाद थांबणार नाही. तेव्हा फार मोठी चूक करताय. कुणाला खेटावं, कुणाशी लढावं याचाही विचार असला पाहिजे. ज्यांच्या डोक्याची कीटच नासलेली आहे, ज्यांची तोंडच रक्तानं माखलेली आहे, त्यांना याशिवाय दुसरं काय सुचणार. अरे जरांगे पाटलाच्या हत्येचा कट काय रस्ता आहे. तुमच्याच घरात कुणी कुंकू लावायला राहणार नाही. श्री जरांगे पाटलाचे शब्द आठवा. जर तुम्ही जरांगे पाटलावर उठाल तर 6 कोटी मराठे गप्प बसतील काय. अरे वाघाची शिकार करायला लांडग्याने पुढे यावं, लांछनास्पद गोष्ट आहे. वाघ शेवटी वाघच असतो हेही लक्षात घ्या.